आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। रेंदाळ येथे 77.32% मतदान प्रक्रिया शांततेत। हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी रेंदाळ येथे मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 15 मतदान केंद्रावरती मतदानासाठी गर्दी झाली होती। दिवसभरात 77.32% मतदान झालं। लोकसभा निवडणुकीच्या हातकणंगले मतदारसंघातील रेंदाळ येथे सकाळी लवकरच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती। दुपारी उन्हाचा तडाखा असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी दिसत आली। दुपारपर्यंत 40%हून अधिक मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं। सायंकाळपर्यंत एकूण 13,648 मतदारांपैकी 10,553 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। 77.32% मतदान झालं आहे। मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता निवडणूक प्रशासनाने खबरदारी घेतली होती। सर्वच मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महानकारी न्यूजसाठी रेंदाळहून शाहनवाज मोमीन। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 2019ची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि एकदम वाखाणण्याजोगी झाली। शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाईचे कार्यकर्ते पेटून उठून हिरिरीनं भाग घेऊन मीच धैर्यशील दादा माने, मीच खासदार होणार या उक्तीप्रमाणे प्रत्येकजण हिरिरीनं कामाला लागला। गेल्या महिनाभरात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक मोठा उठाव झाला आणि त्या उठावाच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मी आता संपूर्ण आढावा घेत असताना प्रत्येक गावामध्ये 60 ते 65% मतदान झाले। त्या 65% मतदानात रेंदाळमध्ये 70% मतदान झाले। तर हा जो वाढलेला टक्का आहे मतदानाचा हा सगळा तरुणांचा आहे आणि हा तरुण वर्ग सगळा शिवसेनेकडे आकृष्ट झालेला आहे। आणि त्याचबरोबर या तरुणाईच्या माध्यमातून प्रचाराची धुरा या तरुणाईनं हातात घेऊन संपूर्ण मतदान शिवसेनेच्या पारड्यात पाडण्यासाठी घराघरातनं मतदान काढण्याचं काम या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे। निश्चितच आम्हाला खात्री आहे की आता या प्रचाराच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून धैर्यशील दादा हे 100% खासदार झालेले आहेत, त्यात तीन मात्र शंका नाही।